राजे काही बोलला नाहीत आमच्याशी, अबोला धरलाय. राजे रागावलात आमच्यावर. काय बोलावं आम्ही तारा? कसं बोलावं? काल तुम्ही जे काही बोललात त्यानंतर आम्ही बोलण्यासारखं काही उरलेलंच नाहीये. हे स्वराज्य, ही शिवदौलत प्राण आहे आमचा. ती त्यागून रयतेला वाऱ्यावर सोडून आम्ही जिंजीला निघून जावं म्हणता? राजे, अहो थोरल्या छत्रपतींनी या रयतेचं राज्य स्थापन केलं. ते टिकवणं, वाढवणं, स्वराज्य विचारांचा प्रसार करणं हेही शिवपुत्र म्हणून आपलेच कर्तव्य आहे. आम्ही काल जे काही बोललो ते काळजावर दगड ठेवूनच. आम्हालाही आपल्यापासून दूर नाही राहायचंय राजे. का तारा? आम्ही आपला मुलूक सोडून परप्रांतात जावं असं का म्हणताय तुम्ही? हे स्वराज्य अबाधित राखण्यासाठी. राजे, दक्षिणेतला पण मुलूक आपलाच आहे. थोरल्या छत्रपतींनी केलेले दक्षिणी दिग्विजय विसरून चालणार नाही राजे. सबब जल्दीने जिंजीकडे जाणे गरजेचे. नाही तारा, आम्ही हरगिज जिंजीला नाही जाणार. काय पण उलट्या काळजाची इतके डाव खेळती पण काही यशच ये ना. आणि त्या बादशाच्या मोर बोलायला गेलं का जिबेतला जीवच जातोय निघून. नाही नाही, काय बी झालं तरी आता ईशच घालणार खायला. बघते कसा बादशा बक्षिशी मला देत नाही तेच बघ. अहो भीमाबाई, समद्या जगात मला चिऊन धडकाची शपथ घेतली का? तुमचं लक्ष असतं कुठं? हे बघ गुन्ह्या, हो, आपण थोर मोठ्यांच्या दारी वावरतो या. हा? आणि भीमाबाई, मला तुमची लक्षणे वेगळीच दिसतात. काही काळ व्यर्थ नाही ना? त्यांचा स्वभावच आहे गमत्या. तुम्ही कायमच येऊन धडकताय ना, म्हणून म्हणलं तसं. उगमानावं नको घेऊ. हा गमत्या म्हण. अरे उमरीचा तरी विचार करायचा ना. उचलली जीभ लावली टाळ्याला. चल जा, मला शिकवतो या. थांबा राजे. काय तारा, अजून काय बोलायचं राहिलंय? आम्हाला तुमचा फैसला हरगिज मंजूर नाहीये. फैसला नाही आमचा राजे, तो सल्ला आहे. विनवणीची अर्जी आहे आमची. राजे, खासा औरंग प्रचंड फौजेनिशी विशाळगडाला घेरा घालणार अशी खबर आहे. तो सैतान प्रचंड फौजेनिशी गडाला घेरा घालणार, गडाचा पीळ आवरणार, तुम्हाला आणि आम्हाला कैद करण्याचा प्रयत्न हमखास करणार. तो कैद करणार? मराठी सिंहांना कैद करण्याची स्वप्न बादशाह आग्र्यापासून बघतोय. पण आमचे आबासाहेब साक्षात नर शार्दूल, त्याला तुरी देऊन आग्र्याहून निसटलेच ना. आम्ही त्याच शिवसिंहाचे छावे आहोत. दगाबाजीने सिंह जाळ्यात अडकवणं त्या दगाबाज औरंग्याने एकदा साधलं, पण रणांगणात ही मराठी सिंहाची अवलाद जेरबंद करणं त्याच्या बापजाद्यानाही साधणार नाही. आपलं म्हणणं अगदी रास्त आहे, पण राजे या वक्ती काळ सोकावलाय. सबब गनिमी काव्याची मोहीम आखू आणि वेळ निभावून घेऊ, मग उचित वक्ती रणांगण गाजू. म्हणजे तुमचा मनसुबा काय? राजे, आपण विशाळगडाहून जिंजीकडे दौडले आणि आम्ही इथेच राहिलो तर त्या औरंगेला त्याच्या फौजेचे 3 भाग करावे लागतील. एक तुमच्या मागे, दुसरा आमच्या मागे इथे विशाळगडावर, आणि तिसरा? फौजेचा 3रा भाग आतापर्यंत त्याने जिंकलेल्या स्वराज्यात.
आणि आपल्या पायी रयतेला त्रास होईल तसं काय? नाही होणार त्रास, कारण आता आपली रयतही सक्षम आहे राजे. या स्वतंत्र साम्राट गवतालाही भाले फुटलेत. नांगर मारणारी रयतही हातात शस्त्र घेऊन उभी आहे राजे. म्हणून म्हणतोय आम्ही, आपण पुढे व्हा. आम्ही येतोच मागाहून. एकदा का मुघलांची ताकद विभागली की त्यांना कुठेच यश मिळणार नाही राजे. समजा त्यांनी आमचा पाठलाग सोडून विशाळगड घेरला आणि तुमच्या जीवाला धोका झाला तर? पण आमचे जीव तर आपल्यात आहे. तुमचे संरक्षण हेच आमच्यासाठी महत्वाचं आहे राजे. आणि तसा बाका भक्त आलाच तर आम्ही लढू त्यांच्याशी. जमेल तेवढा विशाळगड लढवू राजे. तारा, तुम्ही विशाळगड लढवाल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. देव न करो, पण समजा विशाळगड पडला आणि तुम्ही पकडला गेलात तर? आम्ही हरगिज पकडला जाणार नाही राजे. आम्ही लढता लढता बलिदान देऊ, पण मुघलांच्या हाती जिवंत गवसणार नाही. मराठी सिंहाला रणांगणात कैद करणे कठीण, मग आम्ही त्याच सिंहाची सिंहीण आहोत. बरं, राजे आता अधिक विचार करू नये. जल्दीने जिंजीकडे निघावे. नाही, आम्ही जिंजीला हरगिज जाणार नाही. विशालगढ़ का घेरा हमारे लिए कितना अहम है ये जानते हुए भी तुम हमें घेरा पूरा होने की खबर नहीं दे रहे हो। सब्र करें हुजूर, हम हालात पर बारीकी से नजर रखे हुए हैं. कल सूरज निकलने से पहले ही घेरा पड़ने की पक्की उम्मीद है. पक्की उम्मीद का क्या मतलब है? आखिर इतनी देर क्यों लग रही है? जवाब दो। माफी हुजूर, हाथी निकल चुका है, बस पूछ बाकी है. तकलीफ यह है कि गजापुर गांव के पास नदी में बाढ़ आने की वजह से घेरा पूरा करने में तकलीफ हो रही है. बेवकूफ, हाथियों का इस्तेमाल कैसे मुहावरों में करोगे, फौजी कार्रवाई में नहीं। बाढ़ के पानी से रास्ता निकलने का कुदरती हुनर होता है उसमें। तुम पता करवाओ, हाथियों का इस्तेमाल हो रहा है कि नहीं। और आज रात तक किसी भी कीमत पर विशालगढ़ का घेरा कस जाना चाहिए। हमारे पास वक्त कम है। हुजूर, राजाराम के घर में तैनात हुई हमारी जासूस भीमाबाई ने खबर भिजवाई है। उन्होंने कहा है कि जल्द ही राजाराम जिंजी निकलने की तैयारी कर रहे हैं। नहीं, उसे भागने का मौका हम नहीं दे सकते। उसे रोकना होगा। वो अगर जिंजी भागे तो बड़ी मुश्किल होगी हमारे लिए। वो बड़ी राणी साहेब, सगुणा तू इथे? मुतपाक खाण्यातलं सगळं काम भीमाबाईंवर सोपवून मोकळी झाले दिसतेस. बोल, काय येणं केलंस? या बया, भीमाबाई यांना काम करणार भाई. त्या फक्त तुमच्या मोर गोंडा फिरवत्यात.
बर ते जाऊ द्या. माफ करा राणी साहेब, म्हणजे माझ्या कानावर पडलं थोडस. काय पडलं तुझ्या कानावर? हेच की तुम्ही राजासनी लय समजवताय, पर ते तुमचं काय बी ऐकणं झालं ती. सगुणा, आम्ही स्वारींना जे काही सांगतोय ते या वक्ती स्वराज्यासाठी महत्वाचं आहे आणि गरजेचं आहे. या भया, मला तेवढं राजकारभार कळत नाही बघा. मला फक्त एवढंच कळतंय की नवऱ्यानं आपलं एखादं म्हणणं ऐकलं नाही म्हणजे त्यासनी जरा त्यांच्या कलानं समजवायला लागतंय. एक बाई म्हणून इतकंच समजतंय बघा मला. हे देवा ज्योतिबा, दिसरात फक्त सौराज्याचाच विचार करणाऱ्या तारा राणी साहेबांच्या सबंध मनासारखं होऊ दे बघ. चिडू नको तर काय करू तारा? तुम्ही स्वतःच्या बलिदानाविषयी अशा कशा बोलू शकता? तुमच्या अस्तित्वाशिवाय आमचं काय होईल याचा विचारही केला नाही तुम्ही. राजे, पण ती वेळ मोहित्यांची ही लेक आणि भोसल्यांची ही सून कधी येऊच देणार नाही हे आपणही जाणता. म्हणून म्हणतोय आपण जिंजीकडे मोहरा फिरवा. आम्ही इथे राहून स्वराज्याची ही घडी बसवतो आणि तुरंत जिंजीला येतो. पण मग इथे अनागोंदी माजेल, कोणाचाच पायपोस कोणाच्याच पायात राहणार नाही. म्हणूनच म्हणतोय आम्ही राजे, आपण जिंजीकडे मोहरा फिरवा. आम्ही जातीनं इथे राहून कारभार पार पाडू, कोणाचाही मनमानी कारभार करू देणार नाही. आम्हाला नाही वाटत तसं होईल. आता तशी चिन्ह तरी दिसत नाहीयेत. तारा, तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाहीये हे सारं. राजे, का सोपं नाहीये? थोरले महाराज साहेब, शहाजी राजे बंगळुरास असताना मावळात जिजाऊ मासाहेबांनी कारभार केलाच की. त्यांनीही काळजावर दगड ठेवून काही काळ विभक्त होऊन हे स्वराज्य साधलं. तसंच आपणही काही काळ विभक्त होऊन हे स्वराज्य राखू राजे. तुमचं म्हणणं रास्त आहे तारा, पण इथे तुम्ही अशा एकट्या, घरातलं कोणी बुजुर्गही तुमच्या सोबतीला नाही. काळजी नसावी राजे, पतीला निर्णय घेणं अवघड आहे. पण छत्रपतींना नाही, आमच्या बरोबर आपल्या मर्जीतली माणसं असतील. पाठीशी सह्याद्री उभा आहे. तुम्ही तुमची काळजी घ्यायला सक्षम आहात हे जाणतो आम्ही तारा. या वक्ती आम्हाला आणखीन एक काळजी वाटते. शिलेदार आणि कारभाऱ्यांमधील एकीची. हकीम साहब, अब्बा हुजूर को हुआ क्या है? ये होश में क्यों नहीं आ रहे? फिक्र की कोई बात नहीं है शहजादी साहिबा, लेकिन एहतियात बरतना बेहद जरूरी है. दिमाग पर ज्यादा जोर देने की वजह से ये वाकया हुआ है. ये पिपली की जड़ी है, किसी से कहकर पिसवा दीजिए और घी के साथ खिला दीजिए. जी. कसम जड़ी बूटी की, दवाई के असर से बुखार कम होगा और होश आएगा. लेकिन एक गुजारिश है, जहां पना को कुछ अरसे तक सियासती मामलों से दूर रखना होगा. उन्हें आराम की सख्त जरूरत है. इत्मीनान रखे, अल्लाह मालिक है. राजाराम विशालगढ़ से निकलकर जिंजी की ओर जाने की तैयारी में है. ये खबर सुनकर अचानक से तबीयत नासार हो गई. लगता है राजाराम का मामला दिल पर ले लिया है अलीजा ने. जब तक वो राजा राम हमारी पकड़ में नहीं आएगा या फिर मारा नहीं जाएगा, हमारे अब्बा हुजूर को चैन नहीं पड़ेगा.
सारा सदा सदा मौत देंगे सारा हम आलमगीर बनेंगे। आराम से अब्बू जान, आप जैसा चाहेंगे वैसा ही होगा इंशाअल्लाह। बस आज की रात तकलीफ में रहेंगे। कल सूरज के पहले किरण के साथ जैसे ही विशालगढ़ से घेराबंदी की खबर आएगी, आलिजा तंदुरुस्त महसूस करेंगे। आप फिक्र न करें शहजादी साहिबा। लीजिए, दवाई तैयार है शहजादी साहिबा। घनश्याम, कहाँ जा रहे हो? जी मैं वो दवाई के लिए घी लेने जा रहा था। ठीक है, तुरंत लौट आना। और हाँ, आने के बाद अब्बा हुजूर के खिदमत में यही रहना। जी। अरे कोण रे तू? नाव काय तुझं? मेरा नाम घनश्याम राम। घनश्याम राम? अरे यो बघा घनश्याम राम। अरे आठवा ती दवंडी, जो बी या घनश्याम रामाचं मुंडकं मारल त्याला 10 होन बक्षीस मिळणार आहे ती। असं रुकिए, ऐसा मत कीजिए, मेरी बात सुनिए। राजाराम राजे के जान को खतरा है। आप मेरी बात का यकीन कीजिए, उनके जान को सच में खतरा है। ठीक है, आप मुझे मार दीजिए, पर सिर्फ एक बार मुझे उनसे मिलने की इजाजत दीजिए। ये बहुत जरूरी है, मेरी बात सुनिए। चल रहा, चल लवकर। सरकार, जो बघा घनश्याम आमच्या हाती गावासला आणि तुमच्या मोर उभा केलाय। अरे सोडा की त्याच नाही, आता आम्ही तुमचाच विचार करीत होतो। एकदम समयाला पावलात बघा। धनाजीराव, आपल्या राणी साहेब लय मोहरला विचार करते ते बघा। या घनश्याम रामासनी धरायचा हुकूम दिला आणि ही गोळी आपूच्या गोळीवानी कारगर ठरली। या औरंग्याची मती फिरली आणि आपलं घनश्याम राम रिहा झालं की। हमारे मन में बसे मुरलीधारी ने भी हमें यही सोच दी। ये हुक्म जरूर रानी साहब के कृष्ण नीति की कोई चाल होगी, इसलिए ये महत्वपूर्ण खबर देने हम खुद दौड़े चले आए। जल्दी बोला घनश्याम राम, तुमच्या खबरीवर आमची मोरली दौड़ आहे। पुख्ता खबर है, बादशाह कल सुबह तक विशालगढ़ को घेरने की तादाद में है। राजा जी के जान को खतरा है, हमें बड़ा सतर्क रहना पड़ेगा। कोंकण, वारणा और दक्षिण के सारे रास्ते रोकने हेतु मुगली फौज निकल पड़ी है। असा डाव टाकतोय ते औरंग्या। राजासनी आणि राणी साहेबांनी सावध करायला पाहिजे। काळ दरवाजावर धडका मारतोय। घनश्यामराव, तुमचं लय उपकार झाला बघा साम्राज्य। चिंता नसावी राजे, प्रत्येकाला त्याच्या त्याच्या वकुबानुसार जबाबदारी वाटून द्यावी आणि कोणीही कोणाच्या अधिकाराची घालमेल न करावी अशी स्पष्ट आज्ञाही करा। एवढं करून सारे प्रश्न सुटतील। पदांची जबाबदारी वाटल्यामुळे काही अंशी प्रश्न सुटतील, पण सध्या औरंग्याचे संकट जवळ येत आहे। ते कधी कोसळेल हे सांगता येणार नाही। तुम्ही जिंजीला जाणे निकडीच आहे राजे। तुम्ही म्हणताय ते ठीक आहे दारा, पण अजूनही आमचं मन जिंजीत जाण्यास धजावत नाही। इथला गुंता वाढतच चाललाय
आणि जिंजीस जाऊनही यश मिळेलच याची खात्री नाही.